अकोल्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अकोला महानगरपालिकेत एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अकोला महापालिकेच्या सत्तेचा पेच अडकला होता. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला सत्ता स्थापनेसाठी शरद पवार गटाचे 3 नगरसेवक साथ देऊ शकतात. विशेष म्हणजे निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करणाऱ्या शरद पवार गटाने आता काँग्रेसची साथ सोडून भाजपला जवळ करण्याचे संकेत दिलेत. याच संदर्भात अकोल्यातील काही महत्त्वाचे पदाधिकारी शरद पवारांची भेट घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले असल्याची ही माहिती मिळते. अकोला महानगरपालिकेच्या राजकारणाने आता अनपेक्षित वळण घेतलंय. सत्तेच्या समीकरणाने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. अकोला महानगरपालिकेत मॅजिक फिगर गाठण्यासाठी एकूण 41 नगरसेवकांची आवश्यकता आहे. सध्या भाजपचे संख्याबळ 38 आहे, म्हणजेच भाजपला सत्तेसाठी केवळ 3 मतांची गरज आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेमके 3 नगरसेवक निवडून आलेत. हीच 3 मते भाजपचा महापौर बसवण्यासाठी गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. खरं तर ही निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने काँग्रेस सोबत आघाडी करून लढवली होती. मात्र आता ऐन सत्ता स्थापनेच्या वेळी काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपला साथ देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजकीय हालचालींचा वेग आला असून अकोल्यातील शरद पवार पक्षाचे काही वरिष्ठ पदाधिकारी तातडीने पुण्यात रवाना झालेत. वरिष्ठांच्या भेटीनंतर या युतीवर शिक्कामोर्तब होणार का आणि महाविकास आघाडीत फूट पडणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.